नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या पाऊस कमी आणि वारं इतकं सुटलेलं आहे की विचारूच नका. बाहेर अगदी थोडासा पाऊस चालू होता, त्यामुळे कपडे मी जिन्यामध्येच वाळवत घातले होते. पण दरवाजातून इतकी सारी हवा येत होती की कपडेसुद्धा खाली पडत होते. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन असल्यामुळे कपड्यांना लावण्यासाठी जे चिमटे होते ते सगळे खराब झाले होते. तर अशा पद्धतीने मी पेनाच्या झाकणांचा उपयोग केलेला आहे. मुलं पेन वापरल्यानंतर लगेच फेकून देतात, तर त्यातील जे टोपण आहे ते मी जपून ठेवले होते. मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना काहीतरी खायला लागतं, तर येथे शेवया उकडून घ्यायच्या आहे. जास्त प्रमाणात उकडायच्या नाही, नाहीतर चिकट होतात. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून शेंगादाणे फ्राय करून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, तीळसुद्धा टाकलेले आहे. तीळ टाकल्याने छान लागते. तर येथे कढीपत्ता टाकलेला आहे, मिरच्या, कांदा टाकायचा आहे, थोडंसंच फ्राय करून घ्यायचं आणि काट्या चमच्याने हा जो भात आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये टाकून काट्या चमच्यानेच हलवायचा आहे. मीठ आणि हळद टाकायची आहे. मस्त पौष्टिक नाश्ता तयार होतो.